नमस्कार मित्र कांतीलाल भाऊ 35 वर्षाचे होते. त्यांचं मार्केटमध्ये एक लहानसं किराणा दुकान होतं. हुशार होतकरू आणि किराणा दुकान चालवायचे, पण अजूनही त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. गावामध्ये एका कॉलनीमध्ये त्यांचं 2 मजली फर्स्ट क्लास घर होतं. ती कॉलनी अशी होती की त्या कॉलनीमध्ये सर्व घरं 2 मजली होती. किराणा दुकान अगदीशय व्यवस्थित चालायचं, पण त्यांचं लग्न झालंच नव्हतं. म्हणजे कसं आहे, आई वडील वारलेत, वडिलांनी दुकान टाकून दिलं, ते चालत होते. त्याच्यानंतर एकटेच होते, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. का कोणाच ठेव, पण त्यांचं लग्न होत नव्हतं. जरा नाराजच होते ते. काय करणार, बघणारे पण कोणी नव्हतं त्यांच्या जवळचं की बा लवकर लग्नासाठी व्यवस्था करतील काही. आणि शांत स्वभावाचे कांतीलाल भाऊ. एक दिवशी काय झालं, रात्रीची वेळ होती. भर मार्केटला दुकान 10-11 वाजेपर्यंत चालायचं. 11 वाजले असतील, चला आता दुकान बंद करायचं वेळ झालेली. क्वचित गिऱ्हाईक येत होते, एखादा यायचा. थोड्या वेळानंतर एखादा यायचं, म्हणजे शांतता होऊन गेली ती. रात्रीचे 11 वाजले. आता दुकान बंद करायचे टाईम झाला आणि त्यांच्या अचानक लक्ष गेलं समोर. पण बाहेर फुटपाथवरती एक वेळसर बाई दिसली. लाल साडी नेसलेली होती, तरुण होती, साधारणतः 25-30 वर्षाची असेल. त्यांना वाटलं एखादी भिकारी नसेल. तिच्याजवळ काहीच नव्हतं, पिशवीने काही नाही, एकदम शांतपणे ती उभी होती. केस मोकळे, टक्कोरे डोळे. फुटपाथवर उभे राहून त्यांच्याकडे सारखी टकलवून पाहत होते. त्याला वाटलं बा काहीतरी घ्यायला आली असेल, पण काहीच नाही, तिथं शांत राहिली. परत 1-2 गिऱ्हाईक आले, त्यांच्याशी बोलले, काही वस्तू घ्यायला निघून गेले. यांनी विचार केला, बापरे आता खूप वेळ झालेला आहे. मार्केटला बरेच दुकान बनवून गेलेले होते. क्वचित 1-2 दुकान चालू होतं, शांत वातावरण होऊन गेलेलं होतं. मग त्यांनी विचार केला की चला लवकर दुकान बंद करू. ते उठले, त्यांचे एकदम लक्ष गेलं, ती बाई काय उडली ती. चला अशी निवडसर बाई आली, दुकानासर उभं राहून आपल्याकडे पाहत होती. जाऊ द्या. समोर बघता तिथंच तरुणी उभी. अरे एकसारखी आपल्याकडे बघते. ती तरुणी उभी होती, पण ती पाहत असताना केस मोकळे होते ना, हळूच एका बाजूला अशी मान अशी वाकून एकसारखी यांच्याकडे पाहिजे. परत सरळ उभी राहिली, पुन्हा बाजूला झाली, पुन्हा मान वाकडून. हे समजून गेले का ही कोणतरी वेळसर आहे, जाऊ द्या. समोर बघतात आजूबाजूला कोणीच, तुरळक वाहतूक चालू होती. ती समोर असलेली बाई अचानक अदृश्य झाली. अरे गेली कुठे एवढ्यात. विचार केला, जाऊ द्या वेळसर बाई निघून गेली असेल कुठेतरी, सारखी का बघत होती आपल्याकडे. ती विचार करू लागले. मग त्यांनी विचार केला, चला दुकान बंद करा आता. कांतीलाल भाऊ एकटे होते, घरी स्वयंपाक खोली वगैरे सर्व होतं, पण ते स्वयंपाक करायचे नाही. दुपारी आणि संध्याकाळी त्यांच्या दुकानावरती मेस लावलेली होती, डबा यायचा, तिथं डबा खाऊन घ्यायचे ते. आणि रात्री दुकान बंद केलं का सरळ घरी यायचं, झोपायचं, झालं. त्यांनी लगेच दुकान वगैरे बंद केलं, शटर वगैरे लावलं, कुलूप वगैरे लावलं शटरला. एक लहानशी पिशवी होती, ती पिशवी बाजूला ठेवलेली होती. त्यांनी ती बॅग उचलली, चला निघूया. अशी नाही एखादी वेळाबाई. आजूबाजूला पाहिलं, बरेच दुकान बंद होते. आणि एकदम त्यांचं लक्ष गेलं, दुकानाच्या पायऱ्यांच्या खाली लगेच फुटपाथ होता. 2-3 पायऱ्या चढून दुकान राहायचं. आणि फुटपाथवरती ती बाई बसलेली होती, एक सारखी यांच्याकडे पाहत होती. हे परत दचकले, अरे बापरे इथं केव्हा येऊन बसली, आपलं लक्ष कसं नाही. कांतीलाल भाऊकडे त्या बाईने बघितलं, म्हणजे तरुणच होती ती, 25-30 वर्षाची असेल. टप्पोरे डोळे आणि यांच्याकडे सारखी टकलवून पाहत होते. पुन्हा तिच्याकडे लक्ष गेलं. ती म्हणाली, मी छबी, तू घरी निघालास का, घरी एकटाच आहेस, मी येऊ का. बापरे, कांतीलाल भाऊ एकदम घाबरले. पटकन काहीच न बोलता चालू लागले. आता कांतीलाल भाऊंचं कॉलनीला घर म्हणजे काही जास्त दूर नव्हतं, ते पै जायचे आणि पै द्यायचे. पटपट चालत, चला बा लवकर निघून जाऊ घरी. मार्केटमधून शांत रस्त्याने पुढे आलेत. मार्केट आता शांत होऊन गेलेलं होतं. पावसाळ्याचे दिवस, बापरे पाऊस वगैरे सुटायला नको. मग कांतीलाल भाऊ भरभर चालत त्यांच्या कॉलनीच्या रस्त्याला आले. कॉलनी लागली. कॉलनीत तो बघता सुमसाम आणि शांत वातावरण, बाहेर कोणीच नाही, एकदम शांत. पूर्ण गल्ली पूर्ण शांत होती. थोडेसे पुढे आले तेवढ्यात त्यांचं एकदम लक्ष गेलं, समोर एक कार उभी होती. कारच्या बाजूला तीच तरुणी उभी. बापरे, कांतीलाल भाऊ जागच्या जागी खिळले. अरे इथं कशी आली. ती तिथं बसली ती फुटपाथवर. आपण तडतड चालत आलो, आपल्या पुढे ही गाडी कशी. क्षणभर कांतीलाल भाऊला काय करावं काही समजतच नव्हतं. अंगाला एकदम शहारे आले. समोर त्या गाडीजवळ ती उभी होती, एक कार होती, तिच्या राहटीत ती उभी होती. यांच्याकडे एक सारखी टकलून पाहत होती. बत्तीच्या खांबा बाजूलाच होता, लाईट मस्त उजेड पडलेला होता. आणि तिने पुन्हा एका बाजूला मान
वाकडी केली, काळेभोर केस, अंधारासुद्धा चमकत होते, मस्त केस मोकळे सोडलेले ते केस बाजूला, आणि याच्याकडे पाहिली एकदम हसली. कांतीला भाऊला एकदम थरकाप सुटला, अंगाला घाम आला. बापरे, कोणी ही वेळाबाई आपल्या मागे का लागली? आणि अचानक ती एकदम गायब झाली. बापरे, कांतीला भाऊने एकदम मोठ्याने श्वास सोडला आणि एकदम त्यांना आठवलं, अरे बापरे, कमाल आहे, आज आपण लवकर घरी आला पाहिजे. आज काय अमावस्या? अरे बापरे, ही भूत वगैरे तर नाही? नाही, छे, भूत वगैरे नसेल. ती एक वेळसरबाई, आणि ती आपल्या मागे का लागलेली आणि असं का म्हणाली, तू घरी एकटा आहे, मी येऊ का? बापरे, कांतीला बोला काय करा समजत नव्हतं. मग तसेच तर पटपट चालत आले. आता गल्ली तर लागलीच होती त्यांच्या घराजवळ आले आणि घराला असं ओसरी होती, मोठं पुढे दरवाजा होता, एक खिशातून किल्ली काढली. पण त्यांच्या हात थरथर एवढे कापत होते की त्यांच्याकडून ते कुलूप उघडलं जात नव्हतं. तेवढं त्यांचं लक्ष गेलं. पाठीमागून आवाज आला, मी छबी, येऊ का? तुम्ही एकटेच आहात? बापरे, कांतीला भाऊ एकदम घाबरले. पाठीमागे उडून पाहिलं, 15-20 फुटावरती ती उभी होती. आणि कांतीला भाऊंच्या हातातल्या किल्ल्या खाली घडून पडल्या. पटकन वाकलेत, ते किल्ले उचलल्यात. हात एवढा थरथर कापत होता की त्या दरवाजाचं कुलूपसुद्धा उघडलं जात नव्हतं. कसं तरी उघडलं. पटकन मध्ये गेले, दरवाजा बंद केला. ती बाहेरच उभी होती. समोर आली, पुन्हा म्हणाली, मी छबी, तुम्ही एकटेच आहात, मी येऊ का? ते ओसरीचा दरवाजा होता, तो कुलूप लावला आणि घराच्या दरवाजाला उघडला. पटकन उघडला, घरात गेले, बंद करून घेतला पटकन. आपली ही वेळसरबाई आपल्या मागे का लागली? का सांगता तो? हे वात्रट मुलं असतात, त्यांनी काय केलं असेल, आपलं लग्न झालेलं नाही म्हणून मुद्दाम एक वेळसरबाईला सांगून दिलं असेल, बघ त्याचं लग्न झालेलं नाही, तुला लग्न करायचं का त्याच्याशी, म्हणून ते आपल्या मागे लागले असेल. नक्कीच ही वेळसर आहे ही बाई. बापरे, घरातल्या लाईट वगैरे लावलेत. खाली 4 रूम होत्या आणि वरती 4 रूम होत्या. कांतीला भाऊंच्या घरातून आतूनच जिना होता. किचन रूम होता, पण किचन रूममध्ये अगदी थोडंसं सामान होतं, ते अधूनमधून चहा पाणी किंवा नाश्ता करण्यापुरताच, जास्त सामान ठेवलंच नव्हतं त्यांनी. कारण मेसचा डबा, आई वडील वारल्यानंतर त्यांनी ते स्वयंपाकोलीत जास्त सामान वगैरे भरलाच नव्हतं, की काय करायचं आता, लग्न झाल्यावरच बघू. मस्त मेस लावलेली होती त्यांनी, 2 टाईम दुकानावरती डबा यायचा. कांतीला भाऊ एकदम घामावून झाले होते. बापरे, ही वेळसरबाई आपल्या मागे का लागलेली आहे? तेवढ्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. हातपाय धुतले, ड्रेस वगैरे बदलवला आणि बैठकुलीत बसले. विचार करू लागले, काय करायचं, कोण असेल ती बाई? घड्याळात पाहिलं 11:30 वाजलेले होते आणि आपल्या मागे का लागली? अगदी आपल्या घरापर्यंत येऊन गेली ती. नक्कीच कोणीतरी त्या वेळसरबाईला आपल्या पाठीमागे सोडलेलं आहे, की बा याच्या मागे लाग, याचं लग्न झालं नाही, ते तो तुझ्याशी नक्की लग्न करील. मग काय करायचं? पण तिला कसे समजले की मी एकटाच आहे? जाऊ द्या. कांतीला भाऊ उठले, वरच्या मजल्यावर गेले. त्यांना वाटलं आता आपण शांतपणे झोपायचं, बा कोणतरी वेळसरबाई आहे ना आज, असं कसं, पण आज अमावस्या पण आहे, ती वेळसर आहे का भूत आहे? जाऊ द्या, पण काय माहीत. कांतीलाल भाऊंना त्यांना बराच वेळ झोप येत नव्हती. त्यांना थोड्या वेळानंतर त्यांना असं गुंग यायला लागले, झोप लागली आणि एकदम जाग आली. काहीतरी भांडे वगैरे पडलेले स्वयंपाकखोलीत, आदळआपट होती. अरे कमाल आहे, कोण असेल? ते एकदम उठले, लाईट लावला, आले, जिन्याजवळ उभे राहिले. चला खाली उतरायचं आणि स्वयंपाकखोलीत पाहायचं. सामान वगैरे अस्तव्यस्त पडलेलं आहे, असे कोणी असेल ते मांजर वगैरे घुसली आणि तो सर्व सामान पाडते. कांतीला भाऊ विचार करत उभीच होते. तेवढं त्यांचं लक्ष गेलं, हॉलमध्ये ती वेळसरबाई उभी होती. अरे ही घरात कशी आली? कांतीला भाऊ एकदम घाम सुटला आणि ती डायरेक्ट जमिनीवरती हात टेकून, लहान मुलगा आंबा करतो ना तसं आंबा करत 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 आले, जिन्याजवळ आले. कांतीला भाऊला एकदम अंगाला शहारे आले. बापरे, ही वेळसरबाई घरात आली कशी? कळकळून असली, मी छबी, मी येऊ का? बापरे, कांतीला भाऊ जिन्याच्या वरच्या बाजूला उभे होते आणि ती पुढच्या हात टेकवत लहान मुलगा आंबा करतात ना तसं मस्त टेकवत एक पायरी चढून वर यायला लागले. कांतीलाल भाऊ एकदम घाबरले, काय करायचं? अरे हे काय, ही वेळसरबाई घरात घुसली कशी? आपल्याकडून चुकून दरवाजा तर उघडा राहिला नाही, कडी लावायची विसरलो तर नसेल आपण. अरे नाही, काय करावं ते समजतच नव्हतं. तेवढ्यामध्ये ती पटपट हात टेकवत जेव्हा तो वरतीच येऊन गेली. कांतीला भाऊ एकदम दचकले, मागे सरकले. ती उभी राहिली आणि तिने कांतीला भाऊला एकदम घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, मी छबी,
अहो तुम्ही एकटीच आहे, मी तुम्हाला कंपनी देते. बापरे, कांतीलाबाई एकदम ओरडले आणि त्या क्षणी त्यांना इतका जोराचा झटका दिला की कांतीलाबाई एकदम जिन्यावर पडले आणि गडबडत तिच्या सीट खाली आले पायथ्याशी. बापरे, एकदम मोठ्याने आरोळी मारून कांतीलाल बेशुद्ध पडलेत. सुमसाम शांत हॉलमध्ये फक्त तिच्या हसण्याचा आवाज आला आणि सर्व शांतता झाली. सकाळ झाली. कांतीलाल भाऊंना जाग आली. खळबळून उठले. अरे आपण कुठे येत बघतात जिन्याच्या पायथ्याशी ते पडलेले. अरे उठून बसले. काय कर इकडे तिकडे बघितलं. त्यांना एकदम रात्रीचा प्रसंग आठवला. अरे बापरे, ती वेळ सर्व घरात आली होती. तिने आपल्याला पकडलं आणि आपण गडबडत खाली आलो. बापरे, उठले. अंगाला संपूर्ण खूप अंग दुखत होतं. कपडे सर्व पोपड्याचे भरलेले होते. पण त्यांचं लक्ष गेलं का कपड्यांना असं नखाने वर पडल्यासारखं होतं. बऱ्याचशा ठिकाणी कपडे फाटलेले होते. घाबरलेत. उठले. हॉलमध्ये आले. हॉलमध्ये एक आरसा होता. आरशात त्यांनी तोंड बघितलं. बापरे, तोंडावर वर फळे. एखाद्या मांजरीने पंजे मारा ना तसं त्यांच्या दोघं गालावरती वर फळे होत्या. कपड्यांवरती वर फळे, कपडे फाटलेले. बापरे, त्यांना वाटलं नाही या भास नव्हता, स्वप्न नव्हतं, काहीतरी आहे. स्वयंपाकखोलीत गेली. स्वयंपाकखोलीत बराच सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकलेला होता. बापरे, काय करायचं. ही वेळ सर्व घरात तर लपलेली नाही. थरथर कापत उभे राहिले. आले हॉलमध्ये. मेन दरवाजावर आले. दरवाजा आतून बंद होता. सर्व घर पाहिलं त्यांनी. खाली ती वेळ सर्व कुठं दिसले नाही. बाथरूम संडास खाली पण होते. ते चेक केले, कुठंच नाही. तर घाबरत वरती आले. बेडरूम पाहिलं. वरती पण 4 रूम होत्यात. सर्व रूममध्ये त्यांनी चेक केलं आणि गॅलरी होती. गॅलरीत दरवाजा उघडून गॅलरीत जाता येत होतं. गॅलरीत तर लपली नसली, पण बघितलं तर दरवाजा तर आतून पण. मग घराच्या बाहेर पडायला एकच मार्ग म्हणजे जिन्यातून खाली उतरायचं आणि मेन दरवाजाने द्यायचं. मेन दरवाजा तर आतून बंद होता. कांतीलाल भाऊ तसे उतरले खाली. पाहिलं इकडे तिकडे काहीच नाही. मग रात्री आपल्याला स्वप्न पडलं का भास झाला किंवा त्या भास झाला सिनानं आपण असं बाहेर आलो आणि गडबडलो म्हणून आपलं सर्व अंग दुखतोय. सर्व अंगाला खूप लागलेलं आहे. पण वरफळे कोणी मारले का मांजर आलीशी रात्री आणि तिने आपण खाली पडलो म्हणून आपल्या तोंडावर पंजे मारलेशी. जाऊ द्या. त्याने दरवाजा उघडला. बाहेर पाहिला. ओसरी होती. ओसरीवरती असं मस्त ओसरी पूर्ण पॅक होती. जाळी वगैरे लावून लोखंडी. आणि मेन जे दरवाजा होता ओसरीचा, तो दरवाजाला बी आतून कुलूप होतं. अरे आपणच कुलूप लावलं रात्री. मग ती वेळ सगळी घरात आली पळाली कशी. नाही आपल्याला भास झाला असेल की स्वप्न. पण ते कसं शक्य आहे. आपण वरफळे कसे गालावर टाकणार. आंघोळ वगैरे केली. स्वतःच्या हाताने चहा वगैरे केला. दुधाची थैली होतीच फ्रीजमध्ये. मस्त चहा पाणी केलं. आता ते वरखडे त्यांच्या दोन्ही गालांवर होते. आता बरंच काळ सुजल्यासारखं वाटत होतं. काय करायचं. डॉक्टरकडे जावं लागेल. दरवाजा बंद केला. दवाखान्यात गेले. डॉक्टरांना सांगितलं असं घटना घडली. काय झालं काही सांगता येत नाही. डॉक्टरांनी पाहिलं. नाही हे मांजरीने पंजेने मारले. कारण दूर नख आहेत. नाही हो तुम्ही खोटं बोलतात. तुम्ही कुणाचं तरी नाव घेतलं शिना आणि कोणतरी तुम्हाला पंजे नखाने ओरबडलं. आता कांतीलाल भाऊ का सांगतील. मग ते डॉक्टर साहेब म्हणाले, हो कांतीलाल भाऊ तुम्ही लवकर लग्न करून घ्या म्हणून तुम्हाला असे भास होतात. कांतीलाल भाऊ काय बोलावं समजत नव्हतं. ते म्हणते नाही हो तसं काही नाही. भास झालं पण माझ्या तोंडावरती वरफळे कसे आले. ते कपडे पण फाटलेले आहेत. ते मी घरी टाकून दिले. दुसरे कपडे घालून आलेले आहे. कसं शक्य आहे. मांजरीने हमला केलाच नाही तुमच्यावरती. कारण मांजरीचे पंजे नख असताना अगदी जवळ असतात. ते दूर नख आहेत. एखाद्या मोठ्या प्राण्याने हमला केला असेल. 10 वाजून गेले. दुकानात आले. दुकान उघडलं. दिवसभर दुकानात गिराईक वगैरेचे. त्यांनी तोंडाला मस्त असा रुमाल बांधून घेतला की नको कोणावर पडे दिसायला. मग 1-2 मित्र आले. त्यांना सांगितलं की रात्री असं घटना घडली. मित्राने सल्ला दिला, भाऊ तू लवकर लग्न करून घे. घरात तू आता एकटा आहे. आई वडील गेले. तुझे बघणारा कोण आहे आणि त्याच्यामुळे तू घरात एकटा असतो ना. तशी भास झाली असेल. कांतीलाल भाऊ म्हणाले, अहो घरात एकटा असतो ते ठीक आहे, पण दुकानासमोर ती दिसली ना आणि मग घराकडे कसं काय आली. पण सर्वांनी चेष्टेच्या विषयी किंवा गंमत म्हणून सोडून दिला. कांतीलाल भाऊ विसरून गेले. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या डबाला जेवण केलं. दुकानावर बसलेले होते. 10 वाजले असतील. एकदम त्यांचं लक्ष गेलं. फुटपाथवरती समोर रस्ता ओलांडून समोरच्या फुटपाथवरती तीच बाई उभी होती. बापरे, कांतीलाल एकदम थरकाप झाला. नाही पण आता लवकर घरी. मग काय कांतीलाल भाऊने आज 10 वाजता दुकान बंद करून टाकलं. आता मार्केट त्यांच्याशी होती. रात्री 11पर्यंत 11-11:30पर्यंत काहीतरी दुकानं चालूच राहायचे. काही दुकानं लवकर 9 वाजेशी बंद व्हायचे. 8-9 वाजेशी. पण काही 10-11पर्यंत चालू राहायचे. आज 10 वाजताच बंद केलं दुकान. शटर वगैरे लावला आणि झपझप पावलं टाकत घरी आलेत. नशीब की रस्त्यावरती ती कुठंच दिसले नाही. घरात आले. हातपाय तोंड धुतलं.
मस्त त्यांनी विचार केला आता वरती जाऊन झोपू. आणि काय ते जिन्याजवळ आले. त्यांना सासू लागलं की वरती कोणीतरी आहे. त्यांनी वर मान करून बघितलं तर वरती तीच बाई उभी होती. अरे बापरे, कांतीला भाऊ आता थरकाप सुटला. बापरे, आता काय करायचं. 2 पावलं मागे सरकले. ती उभी होती. ती लगेच तिने खाली मान केली. संपूर्ण केस बाजूला, मोकळे केस बाजूला गेले. तिथून हसली. परत आवाज दिला, मी छबी, येऊ का. अहो तुम्ही एकटेच आहेत, मी तुम्हाला कंपनी देते. बापरे, कांतीला थरथर कापा लागले. आणि काय ती डायरेक्ट जिन्यावरून खाली उतरायला लागली. 2 हात आणि पुढे 2 पाय टेकून एखादा लहान मुलगा उतरावा की एखादा प्राणी उतरावा 4 पायावर, तसं त्या हळूहळू उतरायला. कांतीलाल घाबरले. हॉलमध्ये पडतात. त्यांना वाटलं फटकन दरवाजा उघडू. आले, दरवाजा उघडायला लागले. उघडायला लागता तोपर्यंत ती 4 पायावर चालत त्यांच्या पुढे आली. 2 पायांपुढचे 2 हात टेकवत असे हंबा करत आली. आणि एकदम कांतीलाल भाऊ उभी राहिली. कांतीलाल भाऊच्या अंगावर एकदम झडप घेतली. कांतीलाल भाऊ एकदम मोठ्याने ओरडले. दरवाजा उघडायच्या राहूनच गेला. कडी पण त्यांच्याकडे उघडली नाही. ती एवढे थरथर कापत होती. आणि त्या क्षणी कांतीलाल भाऊ खाली बेशुद्ध पडले. सकाळी जाग आली. आज बी कांतीलाल भाऊ बघतात अंगावर वर पुढे आलेले सर्व घाबरले. तर काय करायचं समजत नव्हतं. बस त्या दिवशी ते दुकानावर आले. दुपारी मित्रांना सांगितलं असं झालं बा, आज बी ती घरात येऊन गेलेली. मग सर्वांनी सांगितलं बाबा ती भूताटकी जे नक्की भूताटकी, ती भूत आहे आणि ती तुमच्या मागे लागलेली आहे. बघ पटकन मांत्रिक पकड आणि त्या घराचे काय ते जादू मंत्रतंत्र करून त्याचा बंदोबस्त करे बाबा. त्याशिवाय नाही. आणि बघ आता असं कर, तू एकटा राहू नको, पटकन लग्न करून मोकळा हो. बस कांतीलाल भाऊने मग एक मांत्रिक पकडला. मांत्रिकाने सांगितलं की एक वेळसरबाई तुमच्या मागे लागलेली. तिला कसं समजलं काय माहीत, पण तुमचं लग्न झालेलं नाही म्हणून ती तुमच्या मागे लागलेली. तिला तुमच्याशी लग्न करायचे. बापरे, कांतीलाल भाऊंच्या अंगावर एकदम काटा आला. थरथर कापा लागले. त्यांचे मित्र जेवढंच बसलेले होते मांत्रिकाच्या घरी, ते म्हणाले भाऊ काही चिंता करू नको, लवकर आम्ही तुझ्या लग्न लावून देऊ. झाला. मग मांत्रिकाला सांगितलं काही कर बा आणि आमच्या घराचे संपूर्ण बंदोबस्त. आणि त्याच दिवशी कांतीलाल भाऊचे 4 मित्र आणि मांत्रिकासोबत 2 त्याचे साथीदार आले होते. रात्री 11 वाजता कांतीलाल भाऊंच्या घरी पोचले. आणि 11 वाजेपासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत त्यांनी पूजाविधी संपूर्ण केली. आणि सांगितलं कांतीलाल भाऊला की आता हे पूर्ण घर आम्ही मंत्राने भरलेलं आहे. या घरात पुन्हा भूत प्रवेश करणारच नाही, काही चिंता करायची नाही. आणि भरपूर दक्षिणा कांतीलाल भाऊंकडून उकडली आणि निघून गेलेत. रात्र झाली का कांतीलाल भाऊ घाबरतच घरायचे. पण त्या दिवसानंतर कांतीलाल भाऊंच्या घरात ती वेळसरबाई दिसलीच नाही. फार मोठ्या संकटातून कांतीलाल भाऊ वाचलेत. खरंच कोण होती ती छबी आणि कांतीलाल भाऊच्या मागे कसं का लागली का माहिती. का कांतीलाल भाऊंचं लग्नच होत नाही म्हणून त्यांना असे भास व्हायला लागले होते, त्यांना माहीत. आणि मांत्रिकाने सांगितलं हे भूत आहे काय आहे. आता ते कुणावर विश्वास ठेवायचा. का मांत्रिकाच्या धंदाचे म्हणून त्यांनी दिलं यांच्या अनुभव ऐकून दिलं ठोकून. आणि त्यांना काय फक्त पूजापाठ करायचे, पैसे उकळायचे, झालं. पण काही असो त्या दिवसानंतर ती छबी यांना दिसलीच नाही. आणि आता कांतीलाल भाऊंनी विचार केला आता पटकन लग्न करून मोकळं व्हायचं रे बाबा. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.